चमचमीत कोळंबी मसाला आणि कुरकुरीत बोंबील फ्राय अशी आपली आजची फिश थाळी आहे। नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना। मी रुपाली आपले खूप खूप स्वागत करते आपल्या घरच्या स्वादमध्ये। आज आपण मस्त असे कुरकुरीत बोंबील फ्राय आणि कोळंबी मसाला बघणार आहोत, अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीत। जरी तुम्ही हॉटेलची चव घ्यायची असेल तर घरच्या घरी तुम्ही अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीत ह्या दोन्ही रेसिपी बनवा आणि नक्की व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा। चला तर मग अगदी सोप्या पद्धतीने हा मी कोळंबी मसाला आणि बोंबील फ्राय बनवलेले आहेत। चला व्हिडिओला सुरुवात करूया। इथे मी पाव किलो कोळंबी घेतलेली आहे। पाहू शकता इथे मध्यम कोळंबी आहे, जास्त मोठी नाही किंवा बारीक नाही। तिला आता मी स्वच्छ करून घेते। मागचं पुढचं मी कोळंबीचं तोंड आणि शेपटीचा भाग काढून घेतलाय। त्याच्यानंतर आपण हा मधला भाग काढून घ्यायचा आहे, पाहू शकता। आणि आतमध्ये एक धागा असतो कोळंबीच्या मध्ये, तो नक्की काढा। पाहू शकता इथे बघा धागा आहे, तो मी काढून घेतलेला आहे। आणि अशीच मी कोळंबी सर्व साफ करून घेतलेली आहे। अगदी फ्रेश मच्छी आहे। फ्रेश मच्छी असेल तर ती खायला सुद्धा खरंच छान लागते। त्याच्यामुळे शक्यतो बाजारातून आणताना एकदम फ्रेश ताजी मच्छीच घेऊन या। पहा इथे आता माझी साफ झालेली आहे सर्व कोळंबी। आता मी बघा फक्त आतला धागा आपण काढून घ्यायचा आहे। एक एक करून मी इथे अशा सर्व कोळंब्या साफ करून घेतलेल्या आहेत। बघा आता याला 2 ते 3 पाण्याने आपण स्वच्छ धुवून घ्यायचे। स्वच्छ धुवून घेणार आहे पहा, आणि 2 ते 3 पाण्याने मी चांगलं त्याला धुवून घेणार आहे। आणि त्याच्यानंतर पुढे आपण बोंबील साफ करून घेऊया। इथे मी अर्धा किलो बोंबील घेतलेले आहेत। पहा इथे छान असे फ्रेश आहेत बोंबील सुद्धा, ते सुद्धा आपण आता साफ करूया। बोंबलाचा पण मी पुढचा मागचा भाग काढून घेतलेला आहे आणि साईडून पण आपण कट करून घ्यायचे। पाहू शकता साईडून कट करून त्याला आपण साफ करून घ्यायचं आहे। आणि बोंबीलला आपण मधोमध कट करणार आहोत, मधोमध कापून घ्यायचं आहे आपण बोंबीलला। आता इथे मी बोंबीलमध्ये पाणी असतं तर ते जड वस्तू खाली ठेवतात बोंबील, तर मी तसे न करता असेच बोंबील फ्राय करणार आहेत। अगदी छान कुरकुरीत होतात। तर बघा रेसिपी तुम्ही सुद्धा, जर वेळ नसेल आपल्याकडे तर तुम्ही हे बोंबील असे पण फ्राय करून बघा, अगदी छान आणि कुरकुरीत होतात। बघा आता मधोमध मी कट करून घेतलेले आहेत। असे सर्व बोंबील मी स्वच्छ करून घेणार आहे, साफ करून घेणार आहे सगळे बोंबील। पहा आता त्याला मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून काढणार आहे। तर अगदी आपण घरच्याच मसाल्यामध्ये आणि घरच्याच सामानामध्ये बनवलेल्या ह्या दोन्ही रेसिपी आहेत, अगदी साध्या आणि सोप्या। तर तुम्ही सुद्धा घरच्या घरी ह्या दोन्ही रेसिपी करू शकता अगदी सोप्या पद्धतीने। आता ह्याला 2 ते 3 पाण्याने आपण छान असं धुवून घेतलेलं आहे। आता आपण हिरवं वाटण काढणार आहे। त्यासाठी तुम्ही कमी तिखट मिरच्या घ्या। इथे माझ्या तिखट मिरच्या आहेत, इथे मी 4-5 घेतलेल्या आहेत। नंतर आलं आणि लसूण, नंतर थोडीशी कोथिंबीर, असं हिरवं वाटण वाटून घ्यायचे। तिखटाच्या प्रमाणे तुम्ही कमी जास्त मिरच्या घेऊ शकता। आता आपण कोळंबीला हे करायचे, मीठ टाकून घेतले, हळद टाकून घेतले, थोडंसं लिंबू आणि आपण तयार केलेलं हिरवं वाटण, असं आपण कोळंबीला लावून मॅग्नेट करून ठेवून देणार आहोत। पाहू शकता पुढे आपण बोंबीलही मॅग्नेट करणार आहोत। आता इथे मी व्यवस्थित कोळंबी मॅग्नेट करून घेतली आणि बोंबील पण करून घेऊया। त्यासाठी आपण मीठ, हळद, पाहू शकता मीठ घातलं, हळद घातलं, नंतर लाल तिखट घातलेलं आहे मी इथे। घरातला 1 चमचा मसाला घातलेला आहे आणि धना पावडर, आणि इथे वाटलेलं हिरवं वाटण। आता इथे मी कोणताही फिश मसाला वापरणार नाही आहे। आपल्या घरगुती आणि घरातल्याच मसाल्यांनी मी ही मच्छी बनवणार आहे, फिश बनवणार आहे। आता राहिलेलं अर्ध लिंबू होतं ते मी ह्याला लावून घेतलेलं आहे। लिंबू लावा किंवा कोकम लावा, काहीही चालेल। आता आपण कच्चं वाटण घेतलेलं आहे, त्यामध्ये मी 3 कांदे, 2 टॅमॅटो मध्यम आकाराचे, आणि इथे मी खोबरा कीस आणि अद्रक आणि लसूण असं घ्यायचे। इथे मी इथे लाल तिखट घेतलेलं आहे 2 चमचे, ते घालून घेणार आहे ह्याच्यामध्ये लाल तिखट कलर येण्यासाठी। इथे तुम्ही मिरची सुद्धा घालू शकता,
पण मी आपलं लाल तिखट घातलेलं आहे. एव्हरेजचा तिखा लाल छान कलर आलेला आहे मसाल्याला, पाहू शकता. आता आपण फोडणी घालून घेऊया. पॅनमध्ये तेल घालून घेतले. तेल व्यवस्थित गरम झाल्याच्या नंतर आपण ह्याच्यामध्ये तयार केलेला मसाला घालणार आहोत. तो मसाला छान असा आपल्याला परतून घ्यायचा आहे बारीक गॅसवर. मस्त मसाला परतला की आपला कोळंबी मसाला पण खूप सुंदर होतो. आता ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचे आणि काही मसाले आपण ॲड करणार आहोत. सुरुवातीला आपण वाटणामध्ये 2 चमचे मसाले टाकलेच होते, त्याच्यामुळे आपण थोडेसेच मसाले ह्याच्यामध्ये पुन्हा ॲड करणार आहोत. थोडा वेळ झाकण ठेवून दिलेलं होतं मी 5 मिनटासाठी. छान मसाल्याला तेल सुटलेलं आहे, पाहू शकता. आता ह्याच्यामध्ये आपण मसाले ॲड करूया. तर मी आपला घरातला आपला रोजच्या घरगुती मसाला होता तो घातलेला आहे 1 चमचा. नंतर गरम मसाला 1 चमचा घातलेला आहे आणि धना पावडर 1 ते 1.5 चमचा घातलेला आहे. बस एवढेच मसाले घातलेले आहेत. पण ह्या एवढ्या मसाल्यामध्येच खूप सुंदर असा आपला कोळंबी मसाला तयार झालेला आहे. तर नक्की तुम्हीही ट्राय करा. चला, तर आता आपण मॅग्नेट करून घेतलेली कोळंबी घालून घ्यायची. आता हे सर्व आपल्याला मीडियम किंवा बारीक गॅसवरच करा शक्यतो, नाहीतर आपला मसाला खाली लागू शकतो. आता छान असं याला परतून घ्यायचे, छान परतून घ्यायचे आणि पुन्हा 5 मिनटासाठी आपण ह्याच्यावर झाकण ठेवणार आहोत. झाकण ठेवल्याने कोळंबी शिजली जाते लगेच. कोळंबी शिजायला काही जास्त वेळ लागत नाही, थोड्या वेळातच ती शिजली जाते. पण थोड्या वेळासाठी झाकण ठेवायचे म्हणजे पुन्हा मसाल्याला छान असं तेल सुटतं आणि मसाला चांगला कोळंबीला लागतो सुद्धा. आणि कोळंबीमध्ये चांगला मसाला मुरला की ती भाजी खरंच खूप सुंदर लागते. आणि त्याच्यानंतर आपण मग पाणी घालायचं आहे. पाणी आपण कोळंबी मसाला आहे म्हणजे जास्त पातळ करणार नाही आहे, पण आपल्याला थोडा 10 ते 15 मिनटासाठी कढवायचं. ह्या हिशोबाने तुम्ही तुमच्या हिशोबाने पाणी ॲड करू शकता. मस्त असा छान आपला तयार होतो. आता मी 1 उकळी आल्याच्या नंतर याच्यात थोडासा कोकम ॲड केलेला आहे. मच्छी म्हटल्यावर कोकम तर पाहिजेच, म्हणून मी ह्याच्यामध्ये कोकम ॲड केलेला आहे. बघा, छान आपला मसाला तयार झालेला आहे कोळंबीचा, पाहू शकता. आता इथे बारीक गॅसवर मी ह्याला कडत ठेवलेला आहे. तोपर्यंत आपण बोंबीलची तयारी करूया. त्यासाठी मी 1 वाटी बारीक रवा, अर्धी वाटी तांदळाचं पीठ, त्याच्यामध्ये मी मीठ टाकलेलं आहे आणि काही थोडे मसाले टाकलेले आहेत. लाल तिखट, घरातला मसाला, थोडीशी हळद आणि थोडासा धना पावडर. हे तुमच्यावर आहे, फक्त तुम्हाला ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं असेल तर टाकू शकता. आता इथे आपला रेडी आहे कोळंबी मसाला. चला, मस्त आपला तयार पण झालेला आहे कोळंबी मसाला. आणि एकीकडे आपण बोंबील फ्रायसाठी सुद्धा पीठ रेडी करून घेतलेलं आहे. बघा, छान असा कोळंबी मसाला आपला तयार झालेला आहे. आता तो उतरून घेतलेला आहे. आता इकडे मी बोंबील पण मॅग्नेट छान झालेले आहेत. आता ते पिठामध्ये आपण घोळून घेऊया आणि आपण तळून घ्यायचे बोंबील. हे आता काय करायचे, बोंबील तळताना गॅस आपल्याला मोठा ठेवायचा नाही किंवा बारीक ठेवायचा नाही. मीडियम गॅसवर बोंबील छान असे तळायचे. हे पाहू शकता. आता मी तव्यामध्ये तेल घालून घेतले. तेल व्यवस्थित गरम झाल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये बोंबील घालून घ्यायचेत आणि गॅस आपल्याला इथे मीडियम ठेवायचा आहे. आणि बोंबील उलटायची अजिबात घाई करू नका. कमीत कमी मस्त असा खालून खरपूस झाला की दुसरी साईडून पलटी मारा आणि नंतर असे एका साईड तव्याला तुम्ही लावू शकता आणि उरलेले बोंबील तुम्ही पुन्हा ह्याच्यामध्ये फ्राय करू शकता. तर चला, तुम्हाला जर वेळ नसेल, शक्यतो बोंबीलमधलं पाणी काढून हे बोंबील फ्राय केले जातात, पण मी असेच फ्राय केलेत तर खूप सुंदर आणि कुरकुरीत होतात. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा. छान आपले तळून झालेले आहेत. पहा इथे बोंबील फ्राय मस्त असे, बघा छान, आणि हे लागतात सुद्धा कुरकुरीत. सुंदर असे बोंबील फ्राय रेडी आहेत. चला, आपण आता फिश थाळी तयार करूया. त्यासाठी मी आपला कोळंबी मसाला घालून घेतलेला आहे, पाहू शकता. मस्त चमचमीत कोळंबी मसाला छान असा तयार झालेला आहे. त्याच्यानंतर तयार केलेले आपण बोंबील फ्राय, मस्त कांदा लिंबू
चपाती घ्या किंवा भाकरी घ्या, भाकरी असेल तर अतिच उत्तम आणि खूप सुंदर. वरून कोथिंबीर घालून घेतली, राईस घेतले, मस्त असा कोळंबी मसाला. मग या खायला आणि कुरकुरीत बोंबील फ्राय. चला, व्हिडिओ आणि रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला मग बाय बाय.